12 नोव्हेंबर 2023 उत्तराखंडमधल्या सिलक्यारा ते बारकोट दरम्यान एका बोगद्याचं काम सुरू होतं. पण अचानक त्या बोगद्याच्या सिलक्याराकडील बाजूच्या 60 मीटरच्या पट्ट्यात ढिगारा कोसळला आणि बोगद्यात काम करणारे 41 कामगार आत अडकले. ते कामगार तब्बल 2 किलोमीटरच्या अंतरावर अडकल्यानं त्यांना सुरक्षित बाहेर काढणं इतकं सोपं काम नव्हतं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उत्तर काशी भागातले तमाम प्रशासकीय अधिकारी बोगद्याजवळ पोहोचले आणि मागच्या तब्बल 17 दिवसापासून ते आत अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. आज तब्बल 17 दिवसांनी त्या सर्व कामगारांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. पण मागचे 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या कामगारांसकट सगळ्यांचं काळीज दुप्पट वेगानं धडकत होतं. आजच्या व्हिडिओत आपण मागच्या 17 दिवसांचा तो चित्तथरारक प्रवास जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, दुर्घटना घडलेला तो बोगदा केंद्राच्या महत्त्वाकांक्षी चारधाम प्रकल्पाचा एक भाग असल्याचं समजतंय. उत्तर काशी आणि यमुनोत्रीला जोडणाऱ्या त्या मार्गावर सिलक्यारा आणि दांडलगाव दरम्यान त्या बोगद्याचं काम सुरू आहे. जवळपास 4.5 किलोमीटर बोगद्याचं बहुतांशी काम पूर्ण झालेलं होतं. मात्र अचानक 12 तारखेला ती दुर्घटना घडली आणि मजूर आत अडकले. सुरुवातीला परिस्थितीचा आढावा घेऊन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजन आणि अन्न पाण्याचा पुरवठा करण्यात आला. दरम्यान SDRF टीमकडून तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि लागलीच NDRF पथकालाही घटनास्थळी बोलवण्यात आलं. त्यानंतर सर्व मजूर सुरक्षित आहेत अशी माहिती लोडर ऑपरेटर मृत्युंजय कुमार यांनी दिली आणि कामगारांच्या घरच्यांना थोडासा आधार मिळाला. वॉकी टॉकीच्या मदतीनं बोगद्यात फसलेल्या मजुरांशी संपर्क करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तातडीनं 5 रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री पुष्कर धामी हे सातत्यानं परिस्थितीबाबत सर्व माहिती घेत होते. बचाव कार्य वेगानं व्हावं यासाठी त्यांनी संबंधित सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या होत्या. दरम्यान कामगार ज्या भागात अडकले होते तो भाग 8.5 मीटर उंच आणि 2 किलोमीटर लांब होता. दिलासादायक बाब म्हणजे कामगार अडकलेल्या ठिकाणी वीज आणि पाण्याची सोय होती. सिलक्यारा आणि दांडलगावचा हा भाग हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये येतो. येथील भौगोलिक स्थिती आणि माती वेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे गेल्या 17 दिवसात बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते. वेगवेगळ्या मार्गानं त्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. दरम्यान बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना 22 तारखेला रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री आणि केळी पाठवण्यात आली. त्यासोबतच टी-शर्ट, अंडरगार्मेंट, टूथपेस्ट, ब्रश आणि साबणही त्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर कामगारांनी कपडे बदलले, हात धुतले, दात घासले आणि जेवण देखील केलं. NHIDCLचे MD महमूद अहमद म्हणाले की कामगारांना 4 आणि 6 इंची लाईफ पाईप्सद्वारे अन्नपदार्थ पाठवले जात होते. 22 तारखेपर्यंत बोगद्याच्या आतील कामगारांचं स्वरूप केवळ कॅमेऱ्यांद्वारेच दिसत होतं. मात्र 23 तारखेला दिवसभरात SDRF आणि NDRFच्या टीमनं तिथं ऑडिओ सिस्टीमही बसवली. त्यासाठी बोगद्याच्या आत 6 इंची पाईपद्वारे मायक्रोफोन आणि स्पीकर पाठवण्यात आले होते. त्यानंतर सर्व कामगारांशी बोलून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सचिव डॉक्टर नीरज खैरवाल यांनी सांगितलं की 2 मजुरांनी बराच वेळ अन्न न खाल्ल्यानं पोटदुखीची समस्या त्यांना जाणवत होती. त्यानंतर पाईपद्वारे तात्काळ त्यांच्याकडे औषधही पाठवण्यात आली होती. दरम्यान 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी 22 तारखेला रात्री उशिरा ड्रिल करणारी ऑगर मशीन घटनास्थळी पोहोचवण्यात आली होती. काही काळ ड्रिल सुरूही करण्यात आलं होतं, परंतु त्यात काही समस्या निर्माण झाल्यानं काही वेळ काम थांबलं होतं. काहीतरी लोखंडी वस्तू मध्ये आडवी आली होती जी की ऑगर मशीननं कट करता येत नव्हती, म्हणून त्यासाठी दुसरी कटर मशीन बोलवावी लागली. मात्र 23 तारखेला सकाळी त्यांना वाचवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं होतं आणि त्यासाठी देशी विदेशी संस्थांनी पुढाकार घेतला होता. 23 तारखेला म्हणजेच 12व्या दिवशी हरपाल सिंग यांनी सांगितलं होतं की अडथळ्याशिवाय काम पार पडलं तर काही तासातच कामगारांना बाहेर काढलं जाऊ शकतं. पण दिवस रात्र पोखरण्याचं काम करूनही कामगारांपर्यंत पोहोचता आलं नाही. त्यानंतर 24 आणि 25 तारखेचे दोन्ही दिवस गेले. 12व्या दिवशी कामगार बाहेर निघतील असं वाटत होतं, पण एवढे दिवस उलटूनही ऑगर मशीनला कामगारापर्यंत पोहोचता आलं नाही. दरम्यान एका पॉइंटला तर त्या ऑगर मशीनचा शाफ्ट तुटला, कारण पुन्हा काहीतरी लोखंडी वस्तूंचा अडथळा निर्माण झाला. त्या अगोदर सकाळी पुन्हा एकदा कामगारांना जेवण पाठवण्यात आलं होतं. दरम्यान प्रवीण यादव नावाच्या एका व्यक्तीनं 48 मीटर आत जाऊन मॅन्युअली पाईप दुरुस्ती केली.
शेवटी हॉरिझॉन्टल मार्गाने काम करता येत नाही म्हटल्यावर व्हर्टिकल मार्गाने कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी काम सुरू झालं, पण शेवटी त्यातही अपयश आल्यानं शेवटी हॉरिझॉन्टल मार्गाचाच अवलंब केला गेला आणि अथक प्रयत्नानंतर पाईप टाकून कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं. बाहेर काढल्यानंतर कामगारांचं बॉडी टेम्परेचर, ऑक्सिजन लेवल मोजलं गेलं आणि बेसिक पॅरामीटर मोजल्यानंतर कामगारांना मोकळ्या हवेत आणलं गेलं. कारण इतक्या दिवस आत राहिल्यामुळे बाहेरच्या वातावरणाशी मॅच व्हायला त्यांना थोडा वेळ नक्की लागला असेल. या प्रसंगी प्रशासन, राजकीय नेते उपस्थित होते. स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी तिथे उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्या घटनास्थळावर विशेष लक्ष होतं असं म्हटलं जातंय. कामगारांचे नातेवाईक पहिल्या दुसऱ्या दिवसापासून त्या बोगद्याच्या बाहेर रडवेल्या चेहऱ्यानं आणि आशेनं आपल्या माणसांची वाट बघत होते. कोणी त्यांना खायला आणलं होतं, तर कोणी नवीन कपडे, कोणी कामगारांचे वडील होते, तर कोणी भाऊ. सगळ्यांची आशा एकच होती, कसाही करून माझा माणूस सुखरूप बाहेर आला पाहिजे. शेवटी त्यांच्या प्रार्थनेला यश आलं आणि हे सर्व 41 कामगार सुखरूप बाहेर पडलेत आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी भारत माता की जयची घोषणाही दिली. आता पुन्हा हे काम नको अशीच त्यातल्या अनेकांची मानसिकता झाली. पण प्रश्न पडतो की एवढ्याशा ठिकाणी तब्बल 17 दिवस या लोकांनी कसे दिवस काढले असतील, त्यांच्या प्रातःविधी आणि आरोग्याची व्यवस्था कशी झाली असेल. असो, पण आता त्यांना बाहेर काढण्याची ॲक्च्युअल प्रोसेस कशी घडली ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर बघा, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मातीच्या ढिगाऱ्यातून ड्रिलिंग करून रुंद पाईप घालण्यात आली होती. ते काम ऑगर मशीनद्वारे करण्यात आलं. ती ऑगर मशीन एका तासात 3 मीटर ड्रिलिंग करते. दरम्यान मध्यंतरी ड्रिलिंग दरम्यान कठीण धातू लागला. तो धातू हटवण्यासाठी मेटल कटरचा वापर करण्यात आल्यानंतर ड्रिलिंग पुन्हा सुरू झालं. ऑगर मशीन जसजसं ड्रिलिंग करत पुढे गेलं तसं ढिगाऱ्यातून पाईप पुढे ढकलले गेले. एक पाईप पूर्ण घातल्यानंतर दुसरा वेल्डिंग केला जात होता आणि पाईपचा शेवटचा भाग वेल्डिंग करण्यासाठी दिल्लीतून वेल्डर मागवण्यात आले होते. ड्रिलिंग पूर्ण होईपर्यंत ते त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान कामगार अडकलेल्या ठिकाणी पाईप पोहोचल्यानंतर NDRFच्या जवानांनी आत प्रवेश केला आणि त्यांनी वेल्डिंग जॉईंट्सवर तीक्ष्ण कडा असल्यामुळं त्यावरून कसं स्क्रोल करायचं त्याचं प्रात्यक्षिक कामगारांना दिलं. दुसरीकडे पाईपच्या बाहेर स्ट्रेचरची सोय करण्यात आली होती, जेणेकरून कामगारांना तात्काळ रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवता येईल. NDRFच्या देखरेखीखाली कामगार पाईपमधून बाहेर पडले. पाईपमध्ये ट्रॉलीवर झोपून एक एक करत सगळेजण बाहेर पडले. त्यांच्यासोबत NDRFने संवाद कायम ठेवला, पण त्याआधी पाईपमध्ये माती अडकली होती ते साफ करण्याचं काम झालं. कशाही प्रकारे ट्रॉली अधेमध्ये अडकू नये म्हणून प्रयत्न केले गेले. बोगद्याच्या ठिकाणी 30 खाटांची तात्पुरती वैद्यकीय सुविधाही उभारण्यात आली. तसंच सिलक्यारा बोगद्यामधून कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिन्ह लिसोर हवाई पट्टीवर चिनूक हेलिकॉप्टर तैनात ठेवण्यात आलं होतं. आज तक या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली. उत्तराखंड आपत्ती प्रतिसाद दल, NDRF, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, रेल्वे आणि इतर सरकारी यंत्रणांचा बचाव कार्यात समावेश होता. विशेष म्हणजे बचाव कार्यात उत्तराखंड प्रशासनानं कोणतीही कसर ठेवली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगदा तज्ज्ञ क्रिस कूपर, एनरॉल्ड डिक्स यांनी या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांचं सर्वांकडून अभिनंदन करण्यात आलं. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगदा तज्ज्ञ एनरॉल्ड डिक्स यांनी आज मंगळवारी 41 कामगार सुरक्षित बाहेर यावेत यासाठी सिलक्यारा बोगद्याच्या ठिकाणी पुजाऱ्यांसोबत प्रार्थनाही केली होती. पुढे त्या कामगारांना चिन्ह लिसोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं 41 खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. तिथं आणल्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एकूणच अशा प्रकारे गेल्या 17 दिवस जीवन मृत्यूच्या चक्रात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं. त्याबद्दल आता कुणी काय काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूया. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले, बाबा बौकनागजींची अपार कृपा, देशवासियांची प्रार्थना आणि बचाव कार्यातील सर्व बचाव दलांच्या अथक परिश्रमामुळे कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात पाईप टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. तर बोगदा तज्ज्ञ क्रिस कूपर, प्रत्येकजण खूप उत्साही आहे. आम्ही व्हर्टिकल ड्रिलिंग थांबवलं आणि मॅन्युअल ड्रिलिंगवर लक्ष केंद्रित केलं. बोगदा तज्ज्ञ एनरॉल्ड डिक्स म्हणाले, मी बचाव कार्य जवळून अनुभवलं. मला आता आनंद वाटत आहे. मंडळी, खरं तर प्रशासन, शासन, NDRF, SDRF या सर्व टीमचं अभिनंदन करावं लागेल. पण 17 दिवस एवढा अधिकचा कालावधी लागल्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर मोदी सरकारला जबाबदार धरलं होतं. सरकारला कामगारांची काळजी नाहीये असं म्हटलं होतं. पण शेवटी रेस्क्यू ऑपरेशनला यश आलं. पण इतका वेळ का लागला याबद्दल नक्कीच प्रशासन चिकित्सा करेल, जेणेकरून पुढच्या काळात अशा रेस्क्यू ऑपरेशनला गती घेता येईल. असो, पण तुम्हाला या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनबद्दल नेमकं काय वाटतंय? कामगारांच्या सुटकेचं श्रेय कोणाला द्यायला हवं?
NDRF, SDRF की मग मोदी सरकारला? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.